शृंगार कथा ऐकून विशेष चालवल्या जातात, काम जागृत होतो, म्हणून ही शृंगार कथा कामाची नाही. शृंगार रस म्हणजे भगवंताच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन केलं जाते. हास्य रस म्हणजे ज्या ज्याने हास्य निर्माण होते. का हास्य रसाला महत्व दिलं? कारण laughing is the best medicine of body. काय हसणे ही औषधी आहे शरीरासाठी. हसल्याने ऑक्सिडायझिंग पॉवर वाढतो. केसाच्या शेंड्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. कशाने? हसल्याने. म्हणून हसत जगावे, हसत मरावे. लोक हसतच नाही. मिया रोते क्यों? बोले हमारी सूरत ही वैसे. करुण रस आहे दुःख व्यक्त करण्याकरता. रौद्र म्हणजे क्रोध. वीर रस आहे. वीर रसाच्या कथा ज्यांनी रणांगणावर पौरुष गाजवलं त्याला वीर रस म्हणतात. पुतना मावशीला मारलं तरी भगवंत तिच्या अंगावर आहेतच. ती बाहेर जाऊन पडली. हा दिवस रस आहे. भयानक रस म्हणजे युद्धाचं वर्णन करत असताना ती स्थिती पाहताना जी अवस्था प्राप्त होती त्याला भयानक. अद्भुत रस. भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. तो अद्भुत रस. भगवंतानी यशोदा मैयाला विश्वरूप दाखवलं. तो अद्भुत रस. आणि शांत रस म्हणजे परमानंद स्थिती. 9 रस कथेत आलेले आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ रस हा भक्ती रस आहे. कोणचा रस आहे? ज्याला शांत रस म्हणतात. भगवान म्हणतात जन्म कर्मचे मे दिव्यम मे यो वेदे तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म मामेति सोऽर्जुन मामेति सोऽर्जुन मामेति सोऽर्जुन. भगवान म्हणतात अर्जुना माझा जन्म ही दिव्य आहे, माझं कर्म ही दिव्य आहे, माझा अवतार ही दिव्य आहे, माझा प्रत्येक कर्म दिव्य आहे. जो माझ्या दिव्य स्वरूपाला सांगतो त्यक्त्वा देहं पुनर्जन्म मामेति सोऽर्जुन. अर्जुना जो माझ्या मूळ स्वरूपाला जाणतो त्याला पुन्हा जन्म नाही. आणि भागवत हे वेद रूपी तरुचं फळ आहे. वेद तरुचे मधुर फळ स्वरसे सोज्वळ
वेद तरुचं अमृत रूपी फळ आहे. या भागवताची गोडी चाकली ते शुक मुनी ती अमृतापेक्षाही गोड आहे. निगम कल्पतरुगलितं फलं शुकमुखामृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं महोरको रसिक भूमि भारिका. ज्याने अमृत रूपी भागवताचं रसपान केलं तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. वैशिष्ट्य या भगवंताचं. शुक मुनी महान भगवत भक्त आहे. बाकीच्या तीर्थाने जे फळ भेटत नाही ते फक्त कथा श्रवणाने भेटते. इतर तीर्थाला जावं लागते, पैसा खर्च करावा लागते, वेळ जाते, तरीही सगळे तीर्थ सगळं फळ देत नाही देते. पण भागवत हे असा ग्रंथ आहे. नयमयानी तीर्थानी न देवला वृक्षिलामया ते पुनर्त्युरुकालेन दर्शनादेव साधव. अथा त्रिवेणी संगम देव भक्तानीनाम ते तेचे उत्तम चरण रज वंदिता. सरोवरामध्ये स्नान केल्याने, नदीने स्नान केल्याने पाप मुक्त होईल. पण तरत नाही आणि मुक्त होतो तो भागवत श्रवण केल्याने. श्रवणे परीक्षिते तरला भूपती साता दिसा मुक्ती झाली तया. 12 स्कंदामध्ये उपदेश केलेला आहे शुक मुनींनी परीक्षिती राजाला. त्याला पहिला जो स्कंद आहे तो गुरु शिष्याचा अधिकार सांगितलेला आहे. गुरु कसा असावा? गु शब्द स्पंधकारस्यात् रू शब्द स्तन्निरोधकः अंधकार निरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते. जो गुरु अंधकारातून आपल्या शिष्याला काढून प्रकाशरूपी परमात्म्याची भेट करून देतो त्याला गुरु म्हणतात. शाळेतील एक वाक्य आहे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय. असत्याकडे सत्याकडे नेणारा गुरु. तमसो मा ज्योतिर्गमय अंधारात पडलेल्या जीवाला प्रकाश परमात्म्याची वाट दाखवतो आणि मृत्यू करून अमरत्वाकडे नेतो त्याला गुरु म्हणतात. म्हणून भागवतात गुरुला तत्व म्हटलेलं आहे. काय म्हणतात? ना गुरु तत्व समान नसती. या जगामध्ये गुरु सारखं तत्व कोणतंच नाही. पण वेदाला विचारलं गुरु तत्व म्हणजे काय? वेद म्हणते गुरु हे तत्व नाही. मग तत्व कोणतं आहे? वेद म्हणते तत्व 3 आहे. बघा वेद काय म्हणते? यतत् गयेयं नित्यमेवात्मसंस्थं नातं परं वेदितव्यं विकिंचित् भोक्ता भोग्यं प्रेरितां च मत्वा सर्वभूततिविदं ब्रह्ममेतत्. 3 तत्व आहे. भोक्ता ब्रह्म,
भोग्य ब्रह्म आणि प्रेरक ब्रह्म. भोक्ता ब्रह्म तुम्ही आम्ही, तुम्ही आपण देव आहे की नाही? आपण ब्रह्म रूपात आहोत. फक्त मायेच्या अधीन गेल्यामुळे आपण स्वस्वरूपाला विसरलो. सर्व या अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात, स्वरूप मंदिरी होते मी एकले, माया सांज अविद्येच्या भी, माझी तुझे चालता पावली, मोहे भुजंगी धरली करांगली, लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जळ झाला पाय, तृप्तीवर आशा लहरी तापला हा देह, तृप्तीवर घाई गुरुमाय. एकनाथ महाराज म्हणतात आपण स्वस्वरूपाला होतो, पण संध्याकाळची वेळ आहे, माझे तुझे चालता पाऊली, चालत असताना मोहरूपी भुजंगाने आपली करंगळी धरली. सर्प डसला कोणचा? लोभ नावाचा सर्प डसलेला आहे. स्वार्थ संपत्तीने जळ झाला पाय. जेवढी संपत्ती असेल तेवढा माणूस त्यामध्ये गुंतते. बाई कथेला येते, बुवा घरी थांबते. मी विचारलं तुम्ही घरी का थांबले? म्हणे घरी कोणीच नव्हतं. घर भरून गेलं असतं का घर चोरी गेलं असतं? घर म्हणजे संपत्ती परमार्थ करू देत नाही. म्हणून साधू संतांनी सर्वस्वाचा त्याग केला, कारण पाय चढ होऊ नये. सखारामपूरचे संत सखाराम महाराज वारीला जात असताना आपली झोपडी पेटवून देत होते. मडक्यातच डाळ शिजवायचे, खापरातच जेवायचे. पण जेव्हा लोकांनी विचारलं तुम्ही झोपडी का पेटवून दिली? म्हणे त्यात माझा जीव राहील. काय राहील? तो जीव राहू नये म्हणे झोपडी पेटवून देत होते, आणि तिकडून आल्यावर डबल झोपडी बांधत होते. याला म्हणतात सर्वस्वाचा त्याग. आणि म्हणून अशा लोकांचे मंदिर आहे. गैड्याचे मंदिर कसे असे त्यागीमय जीवन आहे. मी काय सांगतो, वैराग्य रूपी पात्रातच ज्ञान थांबते. अज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. चौथीयाचे काहीच करणे नाही, म्हणून म्हणी बेपाय ज्ञानी यातो. ठीक आहे तुम्ही ब्रह्मा, भोग्य ब्रह्म म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न हे ब्रह्म नाही, ब्रह्म आहे. पण आता पण काय, हे निकृष्ट आहे. शरीर एक दिवस खत्म होणार, देह जाणार जाणू, त्यास देह जाणार जाणार. म्हणून निकृष्ट आहे. अन्न 3.5 घंट्यानंतर खराब होते. धान्य 6 महिन्यानंतर त्यात काय होतात? ढोरा लागते, किडा कीटक लागते. म्हणून दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी धान्याला काय द्यावं लागते? ऊन द्यावं लागते. बरोबर आहे. दर 100 वर्षांनी आपलं घर बदलावं लागते. तुम्ही किती चांगलं बाळगा. 500 वर्षांनी मंदिर बदलावं लागते. 1000 वर्षांनी ग्रंथाची दुरुस्ती करावी लागते. आणि दर 5000 वर्षांनी धर्मामध्ये बदल करावा लागते. कारण अनिष्ट रूढी त्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात. चला मग जर हे 2 ब्रह्म निकृष्ट आहे, तुम्ही बोर तर नाही होऊन राहिले ना? आजचा शेवटचा दिवस आहे.
निकृष्ट आहे मग त्याला ब्रह्म का म्हणतो? कारण त्याच्याशिवाय ब्रह्म सिद्ध होत नाही. प्रेरक ब्रह्म याच्याशिवाय सिद्ध होते. मला एक सांगा, उगल मुगले बाबू, उगल मुगले बाबू, माचीची काळी ती उगवली, तिचे दोन तत्व आहेत, प्रकाशित होणे पहिले काय होते, दुसरं जाळणे. आता हे दोन्ही तत्व काढून टाकले तर अग्नी माचीच राहील का? नाही राहील. आता तुम्हाला एक सांग, एकाला राग आला आणि रागाने त्याने काठी मारली, समोरच्याचा जीवच घेतला, कोर्टात केस गेली आणि वकील म्हणू लागला, याने आमच्या आशिलाचा जीव घेतला, याला फाशी द्यावी. ज्यानं काठी मारली त्याचा वकील म्हणते, जीव आमच्या आशिलाने घेतला नाही, काठीने घेतला. जीव कोण घेतला? गणेश भाऊ काठीने घेतला की नाही? मग काठीला फाशी. राठोड बा घेता येईल का काठीला फाशी? नाही. काठीला कोणीतरी उचलावं लागेल. मग कोणा उचललं? म्हणे हातानं. मग हाताला फाशी. हाताला देता येईल का? नाही, कारण हाताला नियंत्रित करणारी मन बुद्धी आहे, त्याला फाशी देता येईल काय? मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, मग हे सगळे इंद्रिय त्याच्या अधीन आहेत, त्याला फाशी. ते तत्व मानत नाही. विचारलं का मानत नाही? म्हणे ते तत्व निकृष्ट आहे, कारण गुरु सुद्धा मरणार आहे. पण भागवतामध्ये दोन सिद्धांत सांगितले, दोन सिद्धांत. म्हणजे संत हे स्वअंश आहेत, तुम्ही आम्ही विभिन्न अंश. विभिन्न अंश म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला जीव, आणि स्वअंश म्हणजे ज्याने जन्म मरणावर विजय मिळवला ते गुरु. जे स्वतः मुक्त झाले तेच दुसऱ्याला मुक्त करतात. आपण स्मरणी स्मरवियानिका तो या झाला लोकांना वजगी, त्याला गुरु म्हणतात. परीक्षित राजाला महान गुरु भेटला, म्हणून गुरु शिष्याचा अधिकार सांगितला प्रथम स्कंद. दुसऱ्या स्कंदामध्ये ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. ज्ञान भोगने के लिए नहीं है, ज्ञान त्यागने के लिए है. जीवन भोगने के लिए नहीं, जीवन त्यागने के लिए. यामध्ये विराट स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे, भगवत भक्ती महात्म्य आलेलं आहे, सृष्टीचं ज्ञान आलेलं आहे, आणि भागवताची 10 लक्षणे आलेली आहेत. तिसरा स्कंद कमावलेलं ज्ञान जीवनात कसं उतरावं याचे लक्षण आलेले आहे. नाही तर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. नाही, बोलते साचा Oh
स्कंद म्हणते कमावलेलं ज्ञान जर मानवी जीवनात उतरवलं कमावलेलं ज्ञान मानवी जीवनात जर उतरविलं तर त्याला लौकिक पारलौकिक सुखाची प्राप्ती होते. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. यामध्ये पुंस व्रत आलेलं आहे. दक्ष कन्या सतीची कथा आलेली आहे. सनत कुमार यांची कथा आलेली आहे. ज्यांनी जीवनात ज्ञान उतरवलं. चला स्कंद चौथा कमावलेल्या ज्ञानाने पुरुषार्थ गाजवावा लागतो तो चौथा स्कंद. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनात पुरुषार्थ गाजविला तो आहे चौथा स्कंद. त्यामध्ये जीवबाळाची कथा आलेली आहे. पुरंजन आख्यान आलेलं आहे. स्कंद पाचवा ज्यांनी आपल्या जीवनात ज्ञान उतरवलं ते परमहंसाची लक्षण आहे. होईस परमहंस. ऋषभदेवाची कथा आलेली आहे. ऋषभदेव राजा असून गजानन महाराज सारखा राहत होता. म्हणजे अंगावर एकही कपडा नाही होता राजा. कारण ज्ञान भगवत स्वरूपाची प्राप्त झाल्यानंतर शरीराची किंमत शून्य होते. काही सुंदर वर्णन करतात. जीविका भार्यात भोले आईने चिंतिल्या रोगले ते आहे गेले कुणीकडे हे स्मरेना पुढे जो जैसा. दहीफळ फाट्यावर आलो. गणेश भाऊ न्यायालय आले. गाव महाराज या कशाने आले म्हटलं एसटीनं. एसटी कुठे गेली आता मला काय घेणं देणं. एसटी खड्ड्यात जाऊ तर तिचा ऍक्सिडेंट हो कसं काय घेणं देणं. तसा हा देह यष्टी आहे. या देहाच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचल्यानंतर देहाची किंमत काय होते. शून्य. म्हणून त्या देहाला कपडा घातला काय नाही घातला काय हे परमहंस लक्षण आहे. बाबूजी महाराजांनी देहाकडे पाहणंच नाही. जीवनभर अन्न प्राशन केलं नाही. कोणा आणलं दूध तर घेतलं नाही तर तसेच का देहाविषयी अनासक्ती निर्माण होते. त्याला परमहंस म्हणतात. आणि षष्टम स्कंद आहे तो पुष्टीची कथा. मानवी जीवनामध्ये ज्याने ज्ञान कमावलं त्या ज्ञानाच्या माध्यमातून पुरुषार्थ कमावला. पुरुषार्थ कमावल्यानंतर ती लक्षणं प्राप्त केली. ती परमहंसाची लक्षणे. मग पुष्टता येते म्हणजे परिपक्वता येते. जीवनामध्ये समाधान प्राप्त होते. या स्कंदामध्ये अजामिळाची कथा आलेली आहे. अजामिळ ब्राह्मण आहे परंतु वेश्येच्या संगतीमध्ये लागून लागून नाही ते कर्म करू लागलेलं आहे. आणि ज्या दिवशी साधूची भेट झाली लोक अशी आगाऊ आहे. दिंडी केली गावात. महाराज एखाद्या ब्राह्मणाचं घर आहे काय आम्हाला अमुक काम करायचं आहे. कुत्सर वाट्यावरचे लोक होते. कोणचे लोक होते. कुत्सर वाट्यावर बसले. आणि हे कुत्सर वाट्यावर बसलेले लोक काही धड असतात. अंगम गलितम परितम मुंडम कृष्णो विनम जातम तुंड. सगळ्या बिजागिऱ्या गिल्या झालेले लोक असतात. बसू बसू वटे चोपले झाले पण हे त्याचं बसणं कमी नाही झालं. टवारी कोण म्हणतात त्याला. सांगितलं या शेवटच्या गल्लीमध्ये ब्राह्मणाचं घर आहे आणि ते होतं अजामिळ डाकूचं. गेली दिंडी
तिथं गेल्यावर त्यांनी म्हटलं पूर्ण केला म्हणून ओरडत घरा आले कृपाळू बायको बाहेर आली म्हणे माय कधी न आपल्या दारी कोणी येणार दिंडी आली तिचा भाव प्रकट झाला. वा दर्शन घेतलं कोण बेसेना काहो महाराज बाई आज मुक्काम करतो हे ब्राह्मणाचं घर आहे ना काय म्हणेल ब्राह्मणाचंच होत. बर म्हणे आई आमच्या भोजनाची व्यवस्था करा. आता हिचं मन हिला काय आपण कोण आहो बेश्या. तेव्हाने मला शिदा आटा दिला तर चालेल काय. शिदा आटा पवित्र असतो. साधूनी स्वयंपाक केला भजन केलं झोपले. रात्री अजय मिळाला तो फुल लागून आला. असं आहे. 2 हफ्ते इस गम में पी यारो बिछड़ गया यार मेरा. 2 हफ्ते इस खुशी में पी यारो मिल गया यार मेरा. पीना है तो कम खुशी हो या कम. यारो पीने का तो बहाना चाहिए पीने वाले को पीने का. आता हिला वाटलं आता कसं करावं. साधू घरी आहेत तिनं मागच्या साधू झोपले. हिनं दूर गेली 2 खांबापर्यंत इलेक्ट्रिकच्या आणि त्याचा हात धरला. घरी आली. तो म्हणे मी दररोज घरी येतो दरवाजा वाजू थापा मारू थकतो तू दरवाजा उघडत नाहीस. आज इतक्या दूर कशी काय आली. दाल में कुछ तो भी काला है. तेव्हा सपा मुकोट्यानं 2-4 बकेटा अंगावर टाकल्या. कारण पाणी अंगावर टाकल्यावर दारू उतरते असं मी ऐकले. नाही तर तुम्ही म्हणता तुले कसं माहिती सादरल्या झोपला मला. पण साधू मुकोट्यानं बसली तर मरी माझी शपथ. पहाटे 4 वाजले साधून चालू केलं. उठा जागे भारे आता उठा जागे हा विचार करू लागला. दाल खाली है बोला लेकिन ये तो पूरी दालिश खाली है. पण काय करू दारू उतरली होती. साधू जायला निघाले आणि साधू म्हणतात आई दक्षिणा द्या. कारण साधू कोणताही घडीयोगिना दक्षिणेशिवाय त्याला पाठवायचं नाही. याले जसं करला हा पाया खोचून झाला. साधू जिवंत वापस चालला हीच दक्षिणा समजा. काय समजले तुम्ही माहित आहे का तुम्हाला घर कोणाचं आहे. हे अजामीर टाकूच आहे. बापरे संतांना वाईट वाटलं. आपण वाईटाचं अन्न खाल्लं पण अन्नाला जागलं पाहिजे. साधू म्हणतात दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही. तो आंध्रे तलवार यायचे मुंडके छाटतो. तोने दक्षिणा कोणची पाहिजे विचारा. कोणची दक्षिणा पाहिजे. तुम्हाला 7 मुलं झाले म्हणे हो. 8वं मुलगा होईल तेव्हा त्याचं नाव नारायण ठेवा. वा हे काय. ठीक आहे चला लवकर. साधू निघून गेले. मुलगा झाला त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि लहान लेकरू सगळ्यात आवडीचं असते. काय तो दररोज नारायण इकडे नारायण 8 वर्षाचा झाला. यम न्यायला आले. त्यांनी सप्तपाशाने बांधलं. नेऊ लागले तेव्हा तो ओरडला नारायण नारायण.
नारायणा नारायण आता मला सांगा, या नारायणाला म्हटलं की त्या नारायणाला डायरेक्ट यमदूत देवदूताचं भांडण झालं. तोने आयुष्य भऱ्यात त्यानं कोणचंच पाप पुण्य नाही केलं. हा आमचा गिराईक आहे. तोने मरताना आमचं नाव घेतलं, आमच्या देवाचं. कारण आहे सिद्धांत, मरणे जयाचे जे आठवे तया तोतेची गती दे पावे, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. अरे मरत असताना भगवंताचं नाव ज्याच्या मुखात आलं त्याचं सगळे पाप नष्ट. तो अधिकारी होतो मुक्तीचा. शेवटी त्याला पालखीत बसवलं. भगवान ब्रह्मदेवाकडे नेलं. ते म्हणे आपल्याला माहित नाही. भगवान शिवाकडे नेलं, आपल्याला नामाचा महिमा माहित नाही. आणि भगवान विष्णूकडे नेलं, ते हसले. कारण आहे काय, तुझं नामाचा महिमा तुझं नकळे मेघशा मेघशा. अरे तुला मरताना नाव कोण घेतलेलं लावलं? तोने त्या साधुबानं. त्या साधुबाची कथा चालू होती. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, भगवान शिव आणि यमराज आले. आणि तो साधुबा म्हणते, आज आपल्या भागवताचं फळ प्राप्त झालंय. आपल्या भागवतात भगवान विष्णू आले, आपल्या भागवतात ब्रह्मदेव आले, भगवान शिव आले. सगळे उठले नमस्कार करायला. पण एक म्हटलं, आपल्या भागवतात यम आले. इंग्रजीतले नाही बरोबर. कोणचे यम? नरकातले यम. सगळे पळत गेले ना. मला एवढे मर्यादे घेतात. हो, मी फक्त त्याच्या मुलाचं नाव ठेवायचं सांगितलं. तो मुक्त होईल हे सुद्धा मला कळलं नाही. खरे कारण आहे नामेची तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून. नामाने कोण सप्तम स्कंद आहे. सप्तम स्कंदामध्ये वासना सांगितलेली आहे. सद्वासना, असद्वासना, मिश्र वासना. यामध्ये कथा आली आहे भक्त प्रल्हादाची. आणि भक्त प्रल्हाद दिन रजनी आची धन्ना या सिद्धांताप्रमाणे भगवंताचं नामस्मरण करत आहे. असत वासना ही हिरण्य कश्यपूची आहे. आणि मिश्र वासना कयादूची आहे. पोराच्या कडूनही बोलता येत नाही, नवऱ्याकडून मी बोलता येत नाही. ही गोची होते मावल्या हो तुमची. नवऱ्यालाही बोलता येत नाही, कारण तो जे करून राहिला ते चांगलं करून राहिला. पोरालाही बोलता येते, किती समजावून सांगा. बापाने खबरदार घरी येशील का? चालली घडी. बापानं हाकलून दिलं. मुलगा गेला, चांगला दिवसभर फिरला. रात्री माय गल्लीनं हिंडती आहे. माझा बाबा कुठे गेला? तुम्हाला दिसला का माझा बाबू? पुऱ्या गावात हिंडते ती माय. दिसतो मंदिराच्या एका कोपऱ्यात बसेल होता, पायात मटकं घालून. पकडला का? बुहारी मेल्या, मी जेवली नाही. चाल घडी. आई त्याचा कान धरून आणते, त्याला जीव घालते. आणि मी नत्रांनी आई आपल्याकडे पाहते.
आपल्या बाळाकडे जीव घालते केला तेव्हा जेवण करते. जगात सगळ्यात मोठं ग्रेट व्यक्तिमत्व जर कोणचं असेल फक्त आई. आई सगळे अपराध पोटात घालते हो. लेकराने वागवात आई नसतं जमते काय. लेकरू आईले ओळखीन तेवढं बापाले ओळखत नाही. मी महिन्याभरात घरी गेलो मा पोरग बाहेर होतं मला असं पाहिजे ओळखत नाहीस का म्हणजे मा म्हणजे कोणता बुवा रे म्हणजे नारळावाला. कारण आम्ही नारळाच्या टकराशिवाय दुसरं काहीच नेत नाही. आणि ते असे नारळ देतात दुपट्टे देतात कानाने बांधल्या जात नाही. आणि नारळ पोतभर नारळ जमा झाले आणि तिनं म्हणे थोडा मी तुम्हाला हिवाळ्याचे दिवस आहे लाडू करून देतो. मी सगळे नारळ फोडले एकही धर नाही निघाले. एका याच्या फेऱ्याने लावली निघाली फिरून लावली एका याच्यात बुक्का निघाला. काय म्हटलं असेल तिनं म्हणे तुमच्यापेक्षा कथे फुरले म्हणजे कथेपेक्षा मी निपत्तर झालो. कमी बोलतात का मावल्या लय बोलतात ना. काय झालं मला सवय पडली. आपली काकडा आरती होती सकाळी उठलो म्हटलं इले काले उठवा म्हणून मी चूल पेटवायला गेलो. चूल सारवली नव्हती मी स्वतः सारवली. कोण मी. हापसीवरून पाणी आणलं टाकलं आणि दिंडी आपल्या घरासमोरून जाते काकडा आरती म्हणून ही उठती की नाही उठत. लोक म्हणतील साधूचं घर पाकस आहे अजून म्हणून मी झाडून काढलं. शेणाचा पळटा दिसला सळाई टाकला रांगोळी काढली आणि मा घर उठलं. दात घासता घासता मध्ये पाऊस आलं. पण असं नाही म्हटलं सळा खाऊन टाकता रांगोळी का काढतात झाडून का काढतात चूल का पेटवतात. आणि मलाही सवय पडली पहाटे उठायची ते कार्य करायची. एक दिवस तिनं माझ्या हातच्या पकडा घेतल्या. म्हटलं काय आज काम करू नका. म्हटलं दररोज चूल सारवतो सळा टाकतो झाडू मारतो पाणी भरतो तू काही म्हणत नाही. आज कोण म्हणतं म्हणे आज काम करू नका. म्हटलं काय झालं असं काय म्हणे आजचा पोळा आहे. म्हटलं पोळा आहे तर काय झालं म्हणे आज बैलाने काम सांगू. कमी बोलतात टोच टोच बोलतात महाराज. मी घरी आलो पोरग म्हणे बाबा तुमच्या ताटात बसतो जेवायला. म्हटलं बस बस. आता बसायला गेलो आणि त्याचा धक्का लागला गेला साले पाणी सांडलं. हिचा पहिलेच पारा गरम होता सगळा राग तिनं त्या पोराच्या पाठीवर काढला. म्हणे गध्याच्या काय म्हटलं गध्याच्या. म्हटलं बाय मला शिव्या द्यायचे नाही. म्हणे कसे माझं नाव आहे तुम्ही तू पाणी आहे का मी तुम्हाला काले शिव्या दिल्या. मी मा पोराले शिव्या दिल्या. अव माय पोराले दिल्या तुम्ही शिवी कोणाला लागली झोपले काय. आता मी काय ओरिजिनल साधू होतो मीही दोन ठेवून दिल्या ढाकलची. मग पस्तावलो कारण तिनं स्वयंपाकच केला. संध्याकाळपर्यंत पाणी पिऊ 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 हैराण. पाणी पिताना तिच्या इकडे पावली बोट मुळे संध्याकाळी तिनं दूध गरम केलं. त्यात चारून टाक इलायची सगळं टाकलं आणि गिल्लासभर दूध मला दिलं. आता दिवसभराचा उपाशी. मग मी काय केलं गट 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 लाभ हे बरकते लाभ हे बरकते दूध पिऊन घेतलं. गिल्लास तिच्या हाती दिला आणि म्हटलं काय प्रेम आहे मावर तो काय बरे दोन ठोन दिल्या तरी तू दूध पाजलं. ते म्हणे प्रेम घेऊन काही नाही त्या मुकट्यानं. म्हटलं प्रेम नाही तर काय दोन ठोन दिल्यावर बी दूध आणलं काय म्हणजे प्रेम नाही. प्रेम घेऊन काही नाही. आजची नागपंचमी आहे सरसाले दूध कमी आहेत का काही आधीच मरण होते. अरे
जेव्हा होली कोसो चालू होताना कयादी बेशुद्ध पडली होती, माझा बाळ जळते आता ही मिश्र वासना. सद्वासना वासना नष्ट करायची असेल तर अष्टम स्कंद आहे. गोपाल कृष्ण भगवान. बाप काय कामाचा, बापाला लेकर ते म्हणतात बापाला सांगा. काय बापाला लेकर मागवता येत नाही. ते म्हणे आबा मी कपडे धुवायला चालली हापशीवर आणि तुम्ही हाय पोरग झोपलं बरोबर आता कुच काच केलं तर त्यानं त्याले झोप का द्यायचा. हे बसलं पिढी फुकत आणि ती कपडे धुवून राहिली आणि तेवढ्यात त्यानं लेकरू मधात कुसकास करते. यानं जो झोका दिला का नाही असा झोका दिला की झोका भिजलेच लागला. माणसाने झोप काही देता येत नाही. मग ते बसलं केलं. हा म्हणे रडू नको ना बाबू, रडू नको ना. तुले काय पाहिजे म्हणे बुई पाहिजे. बुई म्हणजे गुळ. मग त्यानं गुळ आणला. म्हणे मोठा पाहिजे. त्यानं 1 किलोची भेली आली. म्हणे मोठा पाहिजे. त्यानं 5 किलोची भेली आणली. पण काही राही नाही. ती कपडे धुवून आली. कपडे झटकून राहिली वाहू घालून. म्हणे खेळणे आले कपडे मग काय उतर पाहून राहिली मागं. आणि काय झालं लेकर घंटाभर वागवता येत नाही तुम्हाला. म्हणे अपाय काय 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 झालं म्हणे गुल मागे म्हणजे ना म्हणे 5 किलोची भेजी दिली तरी मोठा पाहिजे आले. म्हणतो गुल खाऊन जास्त लागते आपल्या घरी. बाईनं कपडे घातले आणि बाई मुलाजवळ आली. बाळा गुल पाहिजे तुला. बाबा देत नाही म्हणजे देत नाही. बर मोठा पाहिजे काय म्हणे हो. तिनं 2 तुकडे केले गुलाचे. एक एवढीसा एक एवढासा हातात. माझ्या राजा सांग बर कोणचा मोठा आहे म्हणे हा एवढा सास गुल दिला. लेकरू खुश झालं. बापानं किती दिला 5 किलोची भेली जरी दिली तरी जमत नाही. ते बापाले बनी सवय पोराले घेते. उले 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 चाल बापूजी महाराजच्या मंदिरात उले 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 उले. आता ते लेकरू आलं खेळलं कळलं. हा मित्रासोबत बसला गप्पा गोष्टी करत आणि लेकराचा स्टॅमिना जास्तीत जास्त 1 घंट्याचा. मग ते बाबा आई बाबा आई थांब बाबू आपल्या आई जवळ जाऊ आपण. जाऊ आपल्या आई जाऊ आपल्या मायजवळ जाऊ. आपल्या मायजवळ झोपले का तुम्ही. अरे चाल जाऊ. तो पुन्हा करते बाबा आई आणि मोकळ्यान बसणार जीव काय एक वागवता ठिकाणी. लेकराला आईनच वागवा. बापाले तेवढं जमत नाही. सकाळी पाहुणे आले माय घरी. हे झोपीतून उठलं आणि बैठकीत आलं. डायरेक्ट मांडीवर बसलो होतं. तोंड नाही धुतलं काही नाही. डोळ्याची चिपलं तसे. तोंडाची लाय सुकली होती. आई बाबा माते आई बाबा माते बसलं. त्या मायमत्याने घेतलं. त्याचे कपडे काढले. तोंड धुवून गेलं. काय मस्त सुंदर अशी आंघोळ केली. कपडे घातले. इस्नो लावला. फिरून लावला बरोबर आहे. फिरून लावली. डोळ्याचं काढलं आणि मुलाच्या गालाला लावलं. बाबू जाय बाबाजवळ जाय. तू बाबा माते आई बाबा माते आई माते नाही मारत नाही. जाय आता जाईल का डोबा खाल्ल्यावर. ते दरवाज्यात गेलं. मायच्या इकडे पाय बापाच्या इकडे मायच्या इकडे पाय. त्याची माय म्हण बाबा 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 बाबा. मग याचं लक्ष ये मग महापौर काय आता लोक कोणाचं होतं ते उपट सुंबा. तस संत आणि देवामध्ये फरक आहे.
देव पवित्राचा अंगीकार करते आणि संत अपवित्राला पवित्र करतात. म्हणून जगामध्ये संत मोठे आहेत. कोण मोठे? साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, ओ साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 8व्या स्कंदामध्ये वासनेचा विनाश सांगितलेला आहे. काय? वासना नष्ट व्हावी यासाठी कुंभक वाढवा. दररोज सकाळी उठल्यानंतर ध्यान करा विराट स्वरूपाचं, सूक्ष्म स्वरूपाचं. वासना नष्ट होईल. नामस्मरण करा, वासना नष्ट होईल. हे दोन जर करता येत नसेल तर करू नका, पण एक करा. काय? हा देह आपला नाही, हे घर आपला नाही. कोणाची घर? हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. हे आपलं नाही असं समजून वागा, म्हणजे वासना नष्ट होईल. इथं गजेंद्राची कथा आलेली आहे. काही सुंदर कथा. हजारो सोयऱ्या धायऱ्या सहित त्रिकूट पर्वतावरच्या सरोवरामध्ये स्नान करण्याकरता गेलेला आहे. ही कोण्या गजेंद्राची कथा नाही, हे मानवी जीवनाची कथा आहे. तोही जीव आहे, आपणही जीव आहोत. गजेंद्राला पाणी आवडते आणि आपल्याला पाणी रूपी संसार आवडतो. आणि पाण्यामध्ये असते तो नक्र म्हणजे काळ. आणि काळ पहिल्यांदा पायच धरते. काय पकडते? पाय. पाय पकडला. 1000 वर्ष संघर्ष केलेला आहे. कारण गजेंद्र हा कुटुंब प्रिय प्राणी आहे. ती एकमेकाला खूप सांभाळतात. काय? सगळे धावून गेले, शेपट्या पकडल्या, एकमेकाच्या सोडीनं ओढू लागले. जोर लगा के हैया. सगळे थकलेले आहेत. शेवटी स्वतःची पत्नी म्हणते इकडे लक्ष द्या. या जगात कोणी कोणाचं नाही हे कोरोनानं दाखवून दिलं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. माझी भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे.
उत्तरार्थ प्राप्त होतो. सगळे नाते सुरेरे दायरे दूर पडतात. का असं होतं? त्याचं कारण आहे. वक्त की धूप ढलने के साथ साथ कुछ रिश्ते काटने लगते हैं, कुछ रिश्ते अपनत्व को बांटने लगते हैं. उस वक्त हर रिश्ता फ्रीज में रख दो, न जाने कौन सा रिश्ता किस गले में काम आहे. निष्पर्ण झालेल्या झाडावर जसा पक्षी बसत नाही, निष्पर्ण झालेल्या झाडाखाली जसा पांतिक बसत नाही, तसं म्हातारपणी झाड निष्पर्ण झालेले असते. ज्या लेकरासाठी हाडाचे काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या लेकराला आपण म्हातारपणी बोस होतो, बोस. आणि जी पत्नी जीवापार प्रेम करते ती सुद्धा म्हातारपणी म्हणते, बाईल म्हणती कर मरता तरी बर, नाशिले घर थुंकोनिया. जीवापार प्रेम करणारी पत्नी म्हणते, मेले तर पुरते तुम्ही. काय अवस्था आहे. पिंजरे के पंछी रे तेरा दर्द न जाने कौन, तेरा दर्द न जाने कौन. और भीतर भीतर रोए रे, तेरा दर्द न जाने कौन, तेरा दर्द न जाने कौन. तेरा दर्द न जाने विधि ने तेरी कथा लिखी है, विधि ने तेरी कथा लिखी है, आस में कदम डूबोए, तेरा दर्द जाने दो, तेरा दर्द जाने